वाभे वैभववाडी नगरपंचायतीने घर कर वाढीसंदर्भात दिलेल्या नोटिसीला शहरातील नागरिकांनी विरोध करत नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरले। आम्हाला प्रथमतः नागरी सुविधा उपलब्ध करून द्या, नंतरच घर कर वाढ करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। कचरा गाडी वेळेत येत नाही, रोजच्या रोज पाणी मिळत नाही, रस्ते, लाईट आदी सुविधा प्रथमतः उपलब्ध करून द्या। नागरी सुविधा आम्हाला वेळेत मिळत नाहीत, मग कसली घर कर वाढवता असा जाब नागरिकांनी विचारलाय। वैयक्तिक सुनावणी घेण्यापेक्षा आमची सार्वजनिक सुनावणी घ्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अखेर मुख्याधिकारी थोरात यांनी नागरिकांची समजूत काढत आम्हाला तसे करता येत नाही, प्रत्येकाचं म्हणणं वैयक्तिक ऐकून घेण्यासाठी प्रत्येकाची वैयक्तिक सुनावणी घ्यावी लागणार असे त्यांनी सांगितले। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन तावडे, माजी महिला आणि बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, संतोष चव्हाण, सुहास रावराणे, यशवंत रावराणे, आर.डी. बोडेकर, शिवाजी राणे, आरती रावराणे, सुरेखा सावंत, मानसी सावंत, विद्या पाटील आदी ग्रामस्थ येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। मालमत्तेत जी काही फरक झालाय तो तुमच्याशी एकट्याशी बोलणार नाही, ह्यांच्याशी का बोलणार? ऐका तुम्ही आता बोलताय की नाही? हो जरा एक मिनिट साहेब, मला असं सांगा, मला ज्यावेळी एकट्याला सुनावणीला बोलणार, मी एकट्याने अर्ज केलाय का? सुनावणीला तुम्हाला बोलवलंय? नाही, मला बोलवलंय, पण मी एकट्याने अर्ज केलाय का? मी असं केलाय का अर्ज तुमच्याकडे, संतोष कदम बाबा अशा अशा ह्याच्या खाली आपल्याकडे सुनावणी मागतो असा केलाय का? तर आम्ही सार्वजनिक केले। ऐका तर तुम्ही ऐकून घेत नाही, ऐका नंतर सांगा, मला सांगा ना, माझा आवाजच कसा आहे? आवाज का वाढला? तुम्ही आपल्याला टाइम दिला, मला हे सांगा की आपण टाइम दिला वैयक्तिक मी केलाय का? किती वाजता बघा? वैयक्तिक का सुनावणी वैयक्तिक जर मी केला नसेल तर मला वैयक्तिक सुनावणीसाठी का बोलवलं? तुमची नोटीस 130 कलमाखाली विदाऊट जावक केलेली असते, ती तुम्हाला फक्त माहितीसाठी की ह्या तारखेला तुमच्या सुनावण्या लावलेल्या आहेत। आता नोटीस ह्या अर्थाचा म्हणजे नोटीस या शब्दाचाच अर्थ तारखेचा कुठल्याही कार्यालयातून कागद जात सगळ्यासाठी एकच जावं टाकलेलं असतं। पण नाहीये ना, एक पण नाही, पत्रावर हवा ना, ह्याच्यावर जावक क्रमांक आहे का? तारीख आहे का? तुम्ही सगळ्यांना एकच टाइम दिला आणि आता प्रत्येकाला काय वेळ येणार? वैयक्तिक काय आहे? दोन तास बसून नका तुमचा अर्ज होता, त्या अर्जाच्या अनुषंगाने तुम्हाला 17 तारखेला बोलवलेलं आहे। ही फक्त माहितीसाठी तुम्हाला नोटीस आहे की या तारखेला सुनावणी लावलेली आहे, तुम्ही उपस्थित राहा। सुनावणी तुम्हाला देताना तुम्ही एकच वेळ दिलेला आहे। एक मिनिट मला सांगा, तुमच्याकडे आवक जावक काय कागद फाईल असते का? सगळ्यांना कॉमन पत्र काढलेले का? सगळ्यांसाठी असू दे साहेब, पण कॉमन पत्र असेल एक नंबर तो सगळ्यांच्या पत्रावर असेल, आम्ही तो म्हणत नाही, पण तो आहे का? शहरी भागाच्या जवळ इंटरनल आतमध्ये आणि लांबच्या वस्तू तुम्ही हाच चार्ज त्या घराला लावला तर ते बरोबर नाही। हा बरोबर आहे? हा तुमचा दुसरा बरोबर। जे बांधकाम आहे ते विटांचे आहेत, जुन्या चिऱ्यांची आहेत, नवीन RCC आहे, लोड बेरिंग आहे, त्याचा तुम्ही निकष काढलाय का? तुमचं उद्या मग मी हा, तसे निकष तुम्ही काढले आहेत त्याच्यामध्ये? तुमचं झाल्यानंतर मी सगळं सांगतो, तुमच्यात काय शंका आम्हाला आहे? तोच म्हणायचा आहे, त्याची यात तुम्ही प्रसिद्ध केली आहे का? की जेणेकरून आम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही त्या कर हा वाढलाच पाहिजे, त्याशिवाय डेव्हलप होत नाही। आम्ही मान्य करतोय, पण तुम्ही जे बोलला की आता बोलला की ग्रामपंचायत काळात तुमचा कचरा उचलला जातो, आमची ती गाडी होती तुमच्या समोर शेड मध्ये उभी होती, हे आमच्या टॅक्सने आलेली ती गाडी होती, नंतर ती कुठे काय गेली माहित नाही। आताच्या आम्ही जो टॅक्स भरतो तेव्हा म्हणतात ना, त्याची एक कचरा गाडी तुमची तिकडे पडलेली सटते। तुम्हाला मी जेव्हा विचारलं तर तुम्ही काय बोलला की आम्हाला ते बॉडी समोर टाकायला लागतं, मग इकडे द्यायला लागतं, तिकडे द्यायला लागतं। फक्त काय थोडासा प्रॉब्लेम होता, किती लाखाची गाडी आहे, या तशीच पडलेली एक गाडी तुम्ही। आज मला कालच तो एक बातमी कळाली की तुम्ही एक आता वर कुठे राहायला गेलाय त्या वॉर्ड तिकडे, तिथे कचऱ्याची गाडी जात नाही। तुम्ही त्यांना विचारलं ना कचऱ्याची गाडी का तिकडे येत नाही म्हणून, ते काय बोलते रस्ता बरोबर नाही आम्ही जात नाही। हाच उद्देश आहे ना, एका कालच माणसाने सांगितलं, म्हणजे एक अधिकारी तिकडे राहायला जातो तेव्हा तिकडे कचऱ्याची गाडी जायला लागते किंवा माणसं जातात। ही आतापर्यंत माणसाची बसलेली ती काय काय म्हणून बसली होती तिकडे? तुम्ही टॅक्स द्या ना आम्हाला, तुम्ही आम्हाला सुविधा द्या, आम्ही तुम्हाला टॅक्स देतो। तुम्ही जनतेसाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही मागणी होत नाही।
आणि ते एक सांगतो तुम्हाला, तुमची आता मागणी काय की बाबा आमच्याकडे पैसे नाही, आमच्याकडे मॅन पॉवर नाही, म्हणजे जनतेचा कचरा उचलण्यापासून मॅन पॉवर नाही. तिथे कचरा विघटनाची मशीन आणून टाकली होती, ती कुठे गेली आता काय माहित नाही कोणाला. म्हणजे पैसा आमच्या टॅक्स मधून घेतला जातो, मशीन आणली जाते पण ती राबवली जात नाही. हे कोणाचं दुःख आहे? आम्ही जनतेने बघायचं, नगरसेवक बघणार नाही आम्हाला माहिती आहे. या कोण गोष्टी काय करू शकत नाही. आज ज्यांना काळजी नाही ते कोणी आज इकडे हजर नाहीये. आणि तुम्ही साहेब आम्हाला सांगताय की आमच्याकडे काय नाही म्हणून माझ्याकडे हे येऊ शकत नाही. हे किती म्हणजे आम्हाला किती वाईट वाटतंय की आमची ग्रामपंचायत आम्ही जाऊन गळे तर धरू शकत होतो. आम्हाला काय गोष्टी कळत नाही. वस्तुस्थिती बोलतो नाही ना, तुमचं तुम्ही बरोबर, मी मान्य करतो. पहिलं तुम्ही काय करा, हे चांगलं पहिलं केलं. काय करा, सकाळी 10 वाजता गाडी बाबा 13 वॉर्ड मध्ये येईल, 6 नंबर मध्ये येईल, 12 वाजता 5 नंबर मध्ये येईल. मी त्याला विचारलं तुमची गाडी अशी का फिरते, मग आमची गाडी मध्ये येईल. ओला कचरा सुका कचरा तुम्ही गाडी घेतलेली आहे, तुम्ही कुठे डस्टबिन दिले हो? ऐका ना, जनतेला डस्टबिन दिले त्याला return करा. डस्टबिन दिलेला तुम्ही दाखवता याच्यामध्ये कशामध्ये बघा, खर्चामध्ये डस्टबिन दिलेलं दाखवता नाही तुम्ही. नाही, असं कधीच नाही, असं कधीच नाही गेलेलेच नाही तर काय बजेटमध्ये एकदम आहे, बाकीचं मला माहिती आहे. मी सगळे पुरावे आणतोय, मी पुराव्यानिशी बोलतो, मी पुराव्यानिशी बोलतो. काय कुठे खर्च लागले, किती ठिकाणी डस्टबिन तुम्ही लावलं ना, आज काय परिस्थिती आहे. ग्रामपंचायत कालीन रेटच 50 पैसे होते. तोच नवीन भांडवली मूल्यानुसार टॅक्सेशन करताना 100 स्क्वेअर फुटाचं आपण रूपांतर केलं स्क्वेअर मीटर मध्ये. ते झालं 10 स्क्वेअर मीटर. 10 स्क्वेअर मीटरला गुणिले 14,957 रुपये केले आपण, जो की तुमच्या बांधकामाचा दर आहे. जर ते घर तुमचं 1970च्या काळात असेल तर त्याला 30% घसारा वजा केला. तो वजा केल्यानंतर जो काही टॅक्स आला तो तुम्हाला त्या 50 रुपयापेक्षा जास्त दिसतो. कारण जुने रेट इतके कमी होते की त्यामुळे तुम्हाला नवीन रेट जास्त दिसतात. आता शिक्षण करायचं तुम्हाला सांगतो, 1965चा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण व रोजगार हमी कायदा आहे. त्यात नियम क्रमांक 27 आहे. त्याला भांडवली मूल्यानुसार जर तुम्ही टॅक्सेशन केलं तर 0.005 to 1% असा टॅक्स त्या प्रत्येक मालमत्तेला लावायचा आहे. हा नगरपंचायतीनं लावलेला टॅक्स नाही, हा राज्य शासनानं लावलेला टॅक्स. घनकचऱ्याचं तुम्ही म्हणताय 180 रुपये तुम्ही दर महिन्याला देताय घनकचरा, दर वर्षात महिन्याला येत. तर त्याचाही 31 जुलै 2019 रोजी महाराष्ट्र शासनाचाच जी आर आहे की प्रति मालमत्ता पर मालमत्ता 15 रुपये प्रति महिना असा टॅक्स लावायचा आहे. हे सगळे जे टॅक्स लावलेले ते राज्य शासनानं काढलेल्या जी आरला अनुषंगानच लावलेले. कुठलाही टॅक्स नगरपंचायतीचा स्वतःचा नाही. आता तुमचा काय तुम्ही काय म्हणताय की आम्हाला नोटीस दिली किंवा काय झालं नाही. तर सुरुवातीला आपल्याला 2 मार्च 2023 ठराव आलेला, पण त्यापूर्वी आपल्याला टॅक्सेशन करायचं होतं म्हणून डिसेंबर 2022 मध्ये आपला ठराव झाला की शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या SGR नुसार नगरपंचायतीचं टॅक्सेशन करण्यात येईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.